पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील आळेफाटा शहरात मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी सायंकाळी 8:30 वाजल्याच्या दरम्यान बिबट्या शहरात घुसला। यावेळी बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका मोटारसायकलला धडकल्याने अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। त्यानंतर तो माऊली हॉस्पिटलच्या शेजारील रोकडेश्वरच्या सोसायटीत शिरल्याने मोठी खळबळ उडाली, तर नागरिकांची एकच धावपळ केली। शहरातील सोसायटीतून हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागला, तर जीव वाचवताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली। या दरम्यान बिबट्याने 2 वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। आळेफाटा शहरातील माऊली हॉस्पिटलमध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला होता, तर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। यावेळी आळेफाटा शहरात बिबट्याचा मुक्त संचाराने नागरिक हैराण झाले, तर लोकवस्तीत बिबट्या शिरल्याने एकीकडे जीव वाचवण्यासाठी ओरडणारे तर एकीकडे बघ्यांची भूमिका घेत कल्लोळ करणारे पाहायला मिळाले। यावेळी आरडाओरड केल्याने बिबट्याला शहराच्या बाहेर पडण्यासाठी थरारात काही जण जखमी झालेत, तर वन विभागास नागरिकांनी संपर्क करून कळवत असताना या दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी शर्थीने प्रयत्न करत असताना बघ्यांच्या गर्दीने एकच आरडाओरड केल्याने बिबट्या सैरभर झाला। या दरम्यान वन विभागाचे अधिकारी त्यांना पकडण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत असताना राम वर्मा, वनरक्षक कैलास भालेराव जखमी झाले, तर सुरेश गायकवाड यांचा पाय मुरगळला असता आर्यप्पो काकडे यांनी रुग्णवाहिका बोलवून त्यांना उपचारासाठी माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे। या दरम्यान बिबट्याला आळेफाटा शहरातून हुसकावून लावण्यात वन विभागाला यश आले आहे। वन विभागाने या परिसरात पिंजरे लावून बिबट्याला जेलबंद करण्यात यावे अशी मागणी आळेफाटा शहर वासियांनी केली आहे। कानुसा न्यूज आळेफाटा।